नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. आपण जाणतच आहात की संपूर्ण महाराष्ट्रात देऊळबंद 2 हा चित्रपट चालू आहे. खूप असा चांगलासा प्रतिसाद ह्या चित्रपटाला या ठिकाणी भेटतो आहे आणि खरंच खूप आनंद होतो की प्रत्येक स्वामी भक्त हा चित्रपट जाऊन बघतो आहे आणि त्याला जो प्रोत्साहन देतो आहे, जो प्रतिसाद देतो आहे आणि त्याला त्याच्या पसंतीस हा चित्रपट पडेल म्हणजे पडेल. तर या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की या चित्रपटात चमत्कार नावाची गोष्ट कोणत्याही प्रकारे दाखवण्यात आलेली नाही. कारण हा चित्रपट जेव्हापासून आला आतापर्यंत अनेक अशा गोष्टी सोशल मीडियावर या ठिकाणी चालत आहेत की चित्रपटात स्वामींचा उपयोग केलेला आहे पैसे कमवण्यासाठी, चित्रपटात स्वामींचा अपमान केलेला आहे. पण याच्याही व्यतिरिक्त हा चित्रपट त्यांनी मुळात पाहिलाच नाही आणि काही तर ह्या चित्रपटाचा उद्देश सोडून काहीतरी वेगळ्याच याच्यात अंधश्रद्धा पसरवत आहेत आणि जातीवाद करता या गोष्टींवरूनही बोलत आहेत. खरं तर ह्या लोकांना हा चित्रपट त्यांनी बघितला आणि याच्या मागेचा हेतू आणि उद्देश त्यांनी सुद्धा या बघितलेला नाही, त्यांना कळत नाही. पण हा चित्रपट खूप चांगला आहे, आपण नक्कीच जाऊन बघितलं पाहिजे. कारण ह्या चित्रपटातून जे दाखवण्यात आलेलं आहे ते इतकं मोटिवेशनल आहे आणि मुळात म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप छान असा मोटिवेशनल हा मूवी आहे. तुम्ही नक्कीच जाऊन त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. खरं तर ही जी स्टोरी लाईन तयार केलेली आहे की त्यामध्ये स्वामी एका सामान्य माणसाच्या रूपात खेड्यापाड्यामध्ये राहतात, वाड्यावस्त्यावर राहतात, तिथले प्रॉब्लेम समजून घेतात, स्वतः अभ्यास करतात आणि लोकांना पटवून देतात की तुम्ही शेती कशी केली पाहिजे, आत्महत्या करून काय भेटणार आहे, मग आत्महत्येतून निघण्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत करा वगैरे वगैरे या गोष्टी. त्यात शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा दाखवला गेला, त्यात त्यांची हतबलता दाखवली गेली आणि त्यासोबत व्यसनाधीनतासुद्धा दाखवली गेली. ज्या ज्या गोष्टी ह्या कारणीभूत असतात, हे असे प्रसंग जे घडत असतात शेतकरी आत्महत्येसारखे वगैरे, तर ते सर्व या गोष्टीमध्ये दाखवलं गेलेलं आहे. शेतकऱ्याची व्यथा दाखवली गेलेली आहे. खूप छान असा चित्रपट आहे. मुळात जे कथानक या ठिकाणी घेतलेलं आहे हे कुठे बेस आहे का, कारण त्या गोष्टीवर बेस आहे का, कोण अशी कामं करतं ते पण खूप महत्त्वाचं असेल. कारण जे शेवटीचे एक्झिबिशन दाखवलं गेलेलं आहे मूवी संपल्यावर, ते एक्झिबिशन जर तुम्ही नीट बघितलं की त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी जातात आणि बघतात की, आणि त्या एक्झिबिशनमध्ये सांगितलं जातं की तुम्ही शेती कशी केली पाहिजे, शेतीमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, बरोबर. व्यसनाधीनतेवर आधारित त्या ठिकाणी सेमिनार घेतले जातात, कर्जबाजारीपणावर आधारित सेमिनार घेतले जातात, गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील त्याच्या सेमिनार घेतले जातात. अशा प्रकारचं एक्झिबिशन असतं आणि एक्झिबिशन खरं मध्ये नाशिक या ठिकाणी प्रत्येक जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे हे घेण्यात येत असतं. जो दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा 18 विभागांमधला एक विभाग आहे, कृषीशास्त्र विभाग आणि पशु गोवंश विभाग. आणि या विभागाअंतर्गत श्री स्वामी सेवेकरी हे प्रत्येक गावामध्ये जातात, वाड्यावस्त्यांवर जातात आणि शेतकऱ्यांमध्ये ग्रामव्यायांतर्गत शेतीविषय असेल, पशुगोवंशाविषयी असेल, हे त्या ठिकाणी त्या लोकांना चांगल्या अशा गोष्टी सांगत असतात, मोटिवेट करत असतात, उपाययोजना सांगत असतात. आणि हे स्वामींच्याच कृपाप्रसादाने होते, मार्गदर्शनाने होत आहे. म्हणून हे लोक स्वामी सेवेबरोबरच लोकांचं कल्याण करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक गावागावात जाऊन या ठिकाणी लोकांमध्ये जागरूकता घडवीत आहेत. आणि हेच कथानक हे पिक्चरमध्ये घेतलेलं आहे. लोक म्हणतात की काल्पनिक कथा आहे, असं कुठे असतं का वगैरे वगैरे. अरे बाबा, असतंच. कारण स्वामींचा सेवेकरी स्वतःच स्वामी आहे, समर्थ आहे. खरं स्वामी समर्थ नावाचा अर्थ जर तुम्ही बघितला तर ज्याने मीचा स्वाहा केलेला आहे, जो स्वावलंबी आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना हे नाव अक्कलकोटला पडलं कारण ते स्वतः आपल्या सेवेकऱ्याला समर्थ बनवत असतात. आणि तो समर्थ तेव्हाच बनतो ज्या वेळेस त्याच्यात अहंकार पूर्णपणे गळून जातो, जो गुरूंच्या चरणावर शरणागत वत्सल होऊन जातो आणि शरणागत झाल्यावर आणि तो गुरु सांगतील तसे काम करायला सुरुवात करतो. मग स्वामींनी अक्कलकोटला असताना की या ठिकाणी कोणकोणते उद्देश ठेवले होते की पुढे जाऊन आपल्या सेवेकऱ्यांनी तसं काम करावं, आणि ते काम आज प्रत्येक सेवेकरी करत आहेत. मी भक्तांची गोष्ट करत नाही, ते नुसतं बसतात, ते नुसते पूजा करतात, पोथ्या वाचतात, स्वतःच्या काही स्वार्थ असेल तेवढे साधना करतात, सेवा करतात. हे झाले भक्त.
सेवेकरी म्हणजे सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास, म्हणजे आपल्याला गुरूंच्या इच्छेत इच्छा मिसळून त्यांचे उद्देश काय आहे त्यानुसार आपल्याला कार्य करायचं आहे. मग आपल्या भारतामध्ये अनेक संत होऊन गेले, अनेक गुरु होऊन गेले. त्यांचं काय ध्येय होतं की ह्या भारतामध्ये नाही तर भारताबाहेरही लोकांचं कल्याण व्हावं, या संपूर्ण जीवसृष्टीचं कल्याण व्हावं आणि प्रत्येक मनुष्यात स्वावलंबी बनावा, समर्थ बनावा. आणि तेच उद्देश आज अनेक मार्गांअंतर्गत हे पुढे घेऊन जात आहेत सेवेकरी. मग त्यात ते युवांच्या समस्येवर काम करतात, बालकांच्या समस्येवर काम करतात, गर्भवती स्त्रियांच्या समस्येवर काम करतात, पर्यावरणावर काम करतात, गडकिल्ल्यांवर काम करतात, कृषीशास्त्रावर काम करतात, कायदेविषयक काही गोष्टी त्यावर काम करतात, पशुकोशावर काम करतात, खूप गोष्टींवर काम करतात हे स्वामी सेवेकरी. तर हा जो चित्रपट आहे त्यात स्वामी महाराज एक सामान्य माणूस बनून हे शेतकऱ्यांमध्ये राहतात, त्यांच्या व्यथा जाणून घेतात, त्यावर उपाययोजना म्हणून स्वतः पुस्तकं वाचतात. हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यातनं खूप शिकण्यासारखं आहे. एक स्वामी सेवेकरी म्हणून आपण काय करू शकतो हे यात दिलेलं आहे. ही जरी काल्पनिक कथा असली पण जो ग्राम अभियान करणारा सेवेकरी आहे, लोकांसाठी झटणारा सेवेकरी आहे, स्वामींच्या इच्छात इच्छा मिळून त्यांचे जे उद्देश आहे ते सार्थक करणारा सेवेकरी आहे, त्याची ही खरी कथा आहे. आपण ह्याच अँगलने इकडे बघितलं पाहिजे. अक्षरशः शेवटी लोक रडत होते. खरंच जे ग्राम अभियान करतात ना, लोकांसाठी झटतात ना, शेवटी त्या लोकांच्या डोळ्यातनं अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. इतका छान असा चित्रपट हा आहे. आपण नक्की तो बघितला पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचं प्रपोगंडा नाही, कोणत्याही प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी लोकांवर थोपवायचं असं नाही. खूप लोकांच्या कमेंट्स वाचल्या मी अनेक प्रकारच्या व्हिडिओजवर, देऊळबंद पिक्चर टीजरच्या व्हिडिओवर वगैरे वगैरे खूप लोकांच्या कमेंट वाचल्या. खूप वाईट वाटतं अशी कमेंट करतात. खरं म्हणजे लोककल्याण कसं साधायचं, आत्मकल्याण कसं साधायचं साधं ह्या लोकांना माहीत असत नाही. हे फक्त ना फक्त समाजामध्ये दुफडी माजवण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे समाजात कटुता निर्माण होते. दोन गटांमध्ये असेल, लोकांमध्ये असेल आणि त्यामुळे खूप नुकसान होते. भारत देशाचं खूप नुकसान होतंय. म्हणून जो खरा सेवेकरी ना त्याने नक्की हा चित्रपट जाऊन बघावा आणि ते कार्य जे स्वामींचं आहे ते आपल्याला करण्यासाठी आपण प्रेरित व्हावं. आपण पहिलेच प्रेरित आहात, पहिलेपासून काम करत आहात, पण हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला समजेल की हे काम करण्याची जरूरत काय आहे. कारण अनेक गावांमध्ये अजूनही शेतकरी आत्महत्या असतील त्या होत आहेत. त्यासोबत कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे, व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. खरंच खूप वाईट परिस्थिती आहे हो शेतकऱ्यांची. आणि त्याला कारणीभूतही कोण असेल? आपणच तर कारणीभूत आहोत या गोष्टीला. कारण आपण पारंपरिकपासून चालत आलेल्या सर्व गोष्टी का सोडल्या? अनेक शेतकऱ्यांकडे बघतो त्यांच्याकडे पशु गोवंश नाही, गायी आणि बैल नाही. जेव्हापासून यंत्र आलेले यांनी गायी बैलने पालन सोडून दिलं. यांच्या बांधावर झाडं नाहीत. जे पाणी धरून ठेवण्याचं काम करतात ते झाडं यांच्या बांधावर नाहीत. अनेक लोकांनी झाडं कापून त्याचे पैसे केलेले आहेत. जर तुम्ही झाडच या पृथ्वीतलावर नसतील तर ते पाऊस तरी कसा पडेल? याचा विचार आपण केला पाहिजे. गाईच्या शेणाचं महत्त्व किती आहे, जनावरांच्या शेणाचं, गाईच्या शेणाचं. त्याच्यात अनेक प्रकारचे असे जीवाणू असतात ते शेतीसाठी पूरक आहेत. आपण ते टाकायचं सोडलो. आपण रासायनिक खतांच्या मागे लागलो, पेस्टिसाईडच्या मागे लागलो, अनेक प्रकारचे फर्टिलायझरच्या मागे लागलो आणि त्याच्यामुळे खूप असं नुकसान झालेलं आहे शेतीचं. शेती ही मृत होत चाललेली आहे. आपण वर्षानुवर्ष तेच पीक घेत राहतो. त्याच्यामुळे शेतीचा जो सुपीकपणा आहे तो चालला आहे. त्याच्यावर आपण तणनाशक टाकतो, रासायनिक खत टाकतो, त्याच्याने सुद्धा त्या ठिकाणी त्याची सुपीकता चाललेली आहे. म्हणून वर्षानुवर्ष ती चांगली जमीन होती, जी चांगलं पीक देत होती, तो काही दिवसानंतर ती नापीक होत चालल्यामुळे त्यातलं पिकाचं प्रमाण पण कमी होत चाललेलं आहे. खरं म्हणजे शेतीविषयक जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल ना तर नक्कीच तुम्ही दिंडोबंद सेवा मार्गाच्या कृषी शास्त्र विभागाला नक्की भेट द्या. प्रत्येक गावामध्ये ते कृषी मांडे येतात, त्याला तुम्ही हजर राहत जा. विभागीय कृषी मेळावे जे होतात दिंडोरी सेवा मार्गाचे त्याला हजर राहत जा. त्याच्यात अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. दर वर्षाला जागतिक लेवलचा जो कृषी महोत्सव त्या ठिकाणी होतो त्याला तुम्ही हजर राहत जा. त्याच्यात नाही तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. फक्त शेतकरी नाही सांगत,
आपण सुद्धा त्या ठिकाणी गेलं पाहिजे. खूप प्रकारच्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील. तुम्हाला काय सांगू, आज आपण शेती करतो आणि शेतीच हाच पाया आहे भारत देशाचा. आणि शेतीमधूनच अनेक प्रकारचे व्यवसाय हे पुढे आलेले आहे आणि ह्या व्यवसायांमधून आपण प्रगती साधू शकतो. शेतीसोबतच ते व्यवसाय करून आपण या ठिकाणी पुढे जाऊ शकतो, पैसे कमवू शकतो. अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स आपण हे शेतीमधून तयार करू शकतो. ह्या गोष्टीवर जर आपण विचार केला, आळशीपणा कुठेतरी झटकून दिला, तर नक्कीच आपलं कल्याण हे होणार आहे आणि 100% होईल. आणि पारंपरिक पद्धतीने जी शेती करत आले पूर्वीच्या काळी लोक, त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. हे डुप्लिकेट फर्टिलायझर्स आणि रासायनिक खतं विकणारे असतात ना, त्यांच्या नादी आपण लागलं नाही पाहिजे. खरं सांगतो, त्याच्याने खूप नुकसान होतंय हो. आपल्या जमिनीचं नुकसान होतंय आणि जमिनीचं नुकसान हेच आपलं नुकसान आहे. कारण पुढे जाऊन आपल्याला ती जमीन जे पीक देते आहे ती देणार नाही, तर आपण खाणार कसे आहोत. आजही आपण आपल्या अन्नधान्यांमधून जे जेवण आपण करतो त्याच्यातनं रासायनिक खतांचे अंश आपल्या शरीरात जात आहेत. त्यातनं किती प्रकारचे आजार आपल्याला होत आहेत, याच्यावर आपण कोणी विचार करत नाही. खरंच आपल्याला शेतीवर लक्ष द्यायचं असेल तर आपल्या पूर्वीच्या पद्धतीच अवलंबाव्या लागतील. पूर्वीपासून चालत आलेली जे तंत्र आहेत त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. पर्यावरणावर लक्ष द्यावं लागेल, झाडं लावावी लागतील, पाणी वाचवावं लागेल. तेव्हाच आपण या ठिकाणी अशी क्रांती घडून आणू शकतो, जी क्रांती इतर कोणताही देश घडू शकत नाही, ते आपण घडू शकतो. आज बाहेरचे लोक आपलं अनुकरण केलंय. आपल्या पूर्वीचे जे काही तंत्र होते विकसित शेती करण्याचे, ते तंत्र त्यांनी अवलंबले आणि आज ते खूप पुढे आहेत. सेंद्रिय शेतीवर ते भर देत आहे. त्यांना समजलेलं आहे की जे रासायनिक खतं टाकून आपण ते जेवण खात आहोत, त्याच्यामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे आजार हे घर करत आहेत. आणि आपल्या देशातील शेतकऱ्यांना मी इतकंच सांगू इच्छितो, नक्कीच त्या एक्झिबिशनला एकदा तर भेट द्या. फक्त दिंडोप्रणित मार्गाचे नव्हे, इतर जे कोणतेही एक्झिबिशन भरतात कृषी शास्त्राचे, मग पण ते पारंपरिक पद्धतीने शेती कशी करतात ते शिकवता का नाही ते मला माहीत नाही. पण दिंडोप्रणित सेवा मार्गांतर्गत जो कृषी महोत्सव घेतला जातो त्याच्यात नक्कीच या गोष्टी शिकवतात. आपण त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी भेट दिली पाहिजे. जे ज्ञान त्या ठिकाणी भेटतं ते आपण घेतलं पाहिजे आणि त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे. कृषीशास्त्र म्हणून 3 ग्रंथ या सेवा मार्गाचे आहेत. हे 3 ग्रंथ आपण नक्कीच चालले पाहिजे आणि याच्यामुळे आपलं खूप असं कल्याण या ठिकाणी होणार आहे. आणि हा जो देऊळबंद 2 चित्रपट आहे, याच्यातनं तोच संदेश स्वामी देत आहेत की तुम्ही शेतीकडे बघा. ही शेती करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला जे काही करता येईल त्याच्यामुळे तुमच्या शेतीचं चांगलंच होणार आहे, तुमचं सुद्धा चांगलं होणार. त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. खरंच हा चित्रपट एकदा जाऊन तुम्ही हा बघितला पाहिजे आणि नक्कीच दुसऱ्या लोकांनाही सांगितलं पाहिजे की हा चित्रपट तुम्ही बघा. आणि खरंच आपल्याला देशाचं कल्याण साधायचं आहे हो. आपली शेती खूप मोठी घेऊन जायची आहे. मी नोकरीवाल्या लोकांनाही सांगेल, शेती हा आपला शेतीप्रधान, भारत आपला शेतीप्रधान देश आहे. शेती हाच आपला मुख्य व्यवसाय आहे. तुम्ही नोकरी जरी करत असाल पण सोबतीला शेती ही नक्की करा आणि तेव्हाकडे भारत वाचेल. नाही तर सर्व काही गोष्टी आपल्याला बाहेरूनच घ्याव्या लागतील, आपल्या भारतात काही भेटणार नाही. आणि दुसरे लोक दुसऱ्या देशात शेती लोक करत आहेत, ते खूप प्रगत झालेले आहेत. त्यामुळे आपण या गोष्टीवर भर दिला पाहिजे. तर सर्वांनी जाऊन देऊळबंद नक्की बघा. तसेच इतकं बोलून मी माझे या ठिकाणी जे काही सांगायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.